नितेश राणे आणि योगेश कदम कोकणातील दोन मंत्री हे आपापसामध्ये भिडलेत। महायुतीमधील दोन मंत्र्यांची भांडणं समोर आल्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। एफआयआर मध्ये हात नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। ते माझे मित्र आहेत, कारण मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघातून मला शांतपणे होण्याची गरज आहे। दापोली दोन गटात झालेल्या वादाच्या मुद्द्यावरून महायुतीमधल्या दोन मंत्र्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली। कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे कोकणातले दोन मंत्रीच आता आमने सामने आले। योगेश कदम यांच्या मतदारसंघात सभा घेऊन नितेश राणे यांनी थेट योगेश कदमांनाच इशारा दिला होता। नितेश राणेंनी दिलेला इशारा योगेश कदमांच्या चांगलाच जिव्हारी लागला। कदम यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनाच गर्भित इशारा दिलेल्या राणेंना योगेश कदम यांनी चांगलंच सुनावलंय। राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। एफआयआर मध्ये हात नाव आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं। म्हणून उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरं जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील, एक लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील, ते नको रे बाबा, उगाच असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। ते माझे मित्र आहेत, कारण मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शांतपणे शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं, आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत। आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनीय बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदास यांनी पाजलेलं आहे। आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही, तर याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा। आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे। त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं। दापोली मधल्या एका वादाच्या घटनेवरून नितेश राणेंनी योगेश कदमांना धारेवर धरलंय। दापोलीत काही महिन्यांपूर्वी दोन गटामध्ये वाद झाला होता। या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। एफआयआर मधून जाणीवपूर्वक काही लोकांची नावं वगळल्याचा आरोप राणेंनी केलाय। एफआयआर मधून नावं वगळल्याच्या मुद्द्यावरून राणेंकडून योगेश कदम टार्गेटवर असल्याचं दिसतंय। कोकणातल्या या दोन मंत्र्यांमधल्या वादावरून काँग्रेसनं सरकारवर टीकास्त्र डागलंय। महायुतीमधल्या मंत्र्यांची भांडणं उघड्यावर आल्यानं काँग्रेसनं सुद्धा यामध्ये हात धुवून घेत महायुतीला डिवचलंय। मंत्री आहात तुम्ही दोघे, या मंत्रिमंडळातले तुम्ही दोनही जबाबदार आहात, आणि यावरून जर वाद होत असेल तर हे किती गोंधळी सरकार आहे हे आता दिसतंय। शिवसेनेने या प्रकरणात सामंजस्याची भूमिका घेतली। दोन नेत्यांमध्ये वाद होत असतानाच महायुतीमध्ये कुठलीही दरी निर्माण होऊ नये यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतलाय। मला असं वाटतं की माझी हात जोडून नितेशजींना विनंती अशी आहे की दापोली मंडणगड खेड मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने योगेशजी काम करत आहेत। ते स्वतः राज्यमंत्री आहेत, गृह विभाग त्यांच्याकडे आहे। स्वतःच्या मतदारसंघामध्ये वाद ठेवण्याचा कोण कशाला प्रयत्न करेल ना, शेवटी वाद मिटवण्याचाच प्रयत्न योगेशजींनी केलेला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काही मंडळी जी अल्पसंतुष्ट नसते, विघ्नसंतोषी असते, अशी लोक स्वतःच्या लोकप्रतिनिधीबद्दल नेत्याच्या कानामध्ये काही जण वेगळं सांगत असतात। महायुतीच्या कॅबिनेट मंत्र्यांमधला वाद चव्हाट्यावर आल्यानं विरोधकांना आयतं कोलीत मिळाले। येत्या काळात यावरून पक्षप्रमुख दोन्ही नेत्यांची कारुघाडणी करतात का हे आता पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।